नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? जर तुमच्या जीवनामध्ये फन एन्जॉयमेंट नसेल तर मित्रांनो, तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी योग्य त्या चॅनलवरती येऊन पोचलेले आहात, ज्या चॅनलचं नाव आहे फनजॉयमेंट. तर चला तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्याच आवडत्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फनजॉयमेंटमध्ये. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आज मी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह एका नवीन ठिकाणासह तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर त्या ठिकाणाचं नाव आहे कृष्णाई वॉटर पार्क. तर मित्रांनो, एप्रिलचा महिना आहे आणि या एप्रिलच्या महिन्यामध्ये सर्वत्र कडाक्याचं ऊन बाहेर पडलेलं आहे आणि त्या कडाक्याच्या उन्हामध्ये शरीराला आणि मनाला गारवा देण्यासाठी आपण एका नवीन ठिकाणाच्या शोधात आपण आता निघालेलो आहोत. आणि बराच असा शोध घेतल्यानंतर आणि विचार केल्यानंतर फायनली आपल्याला ते ठिकाण सापडलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आपण आपल्या शरीराला आणि मनाला देखील गारवा देऊ शकतो. आणि हे समर वॅकेशन जे आहे, तर लहान मुलांना देखील शाळेला सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत आणि हे समर वॅकेशन अतिशय मस्तपणे एन्जॉय करण्यासाठी अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना या ठिकाणी खूप मजा येते आणि ते एन्जॉय करण्यासाठी आपण आता सर्वांच्या आवडत्या ठिकाणी जाणार आहोत, ते म्हणजे वॉटर पार्क. येस, होय मित्रांनो, आता आपण जाणार आहोत पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या कृष्णाई वॉटर पार्कमध्ये. खूप विचार केल्यानंतर मित्रांनो, तसे तर पुण्यामध्ये बरेचसे वॉटर पार्क आहेत, परंतु हे जरा आम्हाला कन्व्हिनियंट वाटल्यामुळे आम्ही फायनली कृष्णाई वॉटर पार्कला जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि बऱ्यापैकी हे वॉटर पार्क मोठे असून भरपूरशा राईड्स, अतिशय भरपूर प्रकारच्या राईड्स या ठिकाणी तुम्हाला एन्जॉय करायला मिळतात. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारच्या राईड्सची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि अतिशय सोप्या तसेच अतिशय ॲडव्हेंचरस राईड्स देखील या ठिकाणी तुम्हाला करायला मिळतात. चला तर आपण आता जाऊया आपल्या ठरलेल्या ठिकाणी. तर आता आपण कृष्णाई वॉटर पार्कच्या जवळपास येऊन पोचलेलो आहोत आणि फायनली आपण आता येऊन पोचलेलो आहोत कृष्णाई वॉटर पार्कमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला भव्य दिव्य अशी पार्किंगसाठी केलेली मोफत अशी सुविधा या ठिकाणी बघायला मिळते. या ठिकाणी तुम्ही तुमची 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्क करू शकता. तसेच या ठिकाणी तुम्ही ऑटोने किंवा बसने देखील पोहोचू शकता. चला तर मित्रांनो, मी जास्त वेळ तुमचा घेत नाही आणि या मित्रांनो व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बनवून राहा. या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी लागलेले तिकीट्सचे रेट्स वगैरे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. चला तर सर्वप्रथम जाणून घेऊया या ठिकाणच्या तिकीटच्या रेटबद्दल. तर मित्रांनो, वीकडेज म्हणजेच तुम्ही जर सोमवार ते शुक्रवार या दिवशी सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये येणार असाल तर या ठिकाणी तिकीट जे आहे ते मोठ्यांसाठी आहे 700 रुपये. तसेच लहानांसाठी जे आहे, तर लहान मुलांसाठी या ठिकाणी मित्रांनो क्रायटेरिया जो आहे तो आहे, जर लहान मुलांची जर हाईट 4 फुटापेक्षा कमी असेल तर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि जर लहानांची हाईट ही 4 फुटापेक्षा जास्त असेल तर त्यांच्याकडून 600 रुपये एवढी फी आकारली जाते. आणि जर मित्रांनो तुम्ही जर विकेंडला येणार असाल, जसं की शनिवार किंवा रविवारी तुम्ही येणार असाल, तर या ठिकाणी मोठ्यांचं तिकीट जे आहे ते 800 रुपये या ठिकाणी तुमच्याकडून आकारली जाते. आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉटर पार्कमध्ये आल्यानंतर जो कॉस्ट्यूम असतो मित्रांनो, जर तुम्ही कॉटनचा कॉस्ट्यूम जर घालून येणार तर या ठिकाणी तुम्हाला राईड्स करायला अलाउड नाही आहे. तर त्यासाठी राईड करण्यासाठी सर्वप्रथम जे लागतं ते म्हणजे तुम्ही स्पोर्ट्सची एखादी नायलॉनची जर्सी घालू शकतात आणि तसेच नायलॉनची तुम्ही पॅन्ट देखील घालू शकतात. तेव्हाच तुम्ही या ठिकाणी राईड करू शकता, ज्यामुळे त्या राईडवरून सरकायला तुम्हाला इझी होतं. तर जर तुमच्याकडे जर नायलॉनची जर्सी किंवा स्विमिंग कॉस्ट्यूम जर नसेल तर मित्रांनो तरी काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी रेंटने तुम्ही या ठिकाणी कपडे स्विमिंग कॉस्ट्यूम या ठिकाणी रेंटवर घेऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येकी पर पीस, जसे की पॅन्टसाठी 50 रुपये आणि टी शर्टसाठी 50 रुपये असे या ठिकाणी तुम्हाला 100 रुपये या ठिकाणी मोजावे लागतात. आणि त्यानंतर जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर त्यांना पाण्यामध्ये खेळण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला ट्यूब्स देखील या ठिकाणी मिळतात. तर ते ट्यूब्स देखील या ठिकाणी 200 ते 300 रुपयांना तुम्हाला या ठिकाणी ते ट्यूब्स विकत घ्यावे लागतात. आणि त्यानंतर तुम्ही ते ट्यूब्स विकत घेतल्यानंतर तुम्ही त्या लहान मुलांना खेळायला देऊ शकतात. चला तर मित्रांनो, फायनली आपण आता
या ठिकाणी आता येऊन पोचलेलो आहोत आणि तुम्हाला सर्वत्र तुम्हाला या ठिकाणी नवनवीन अशा छान छान राईड्स बघायला मिळत आहेत। आणि हा जो आहे समोरच आहे तो वेव्ह पूल। या ठिकाणी मित्रांनो प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे आणि हा वेव्ह पूल जो आहे ज्या वेळेला अधिक क्राऊड असते त्यावेळेला हा वेव्ह पूल चालू करण्यात येतो आणि ज्याप्रमाणे समुद्रात उंच उंच लाटा येतात त्याचप्रमाणे या वेव्ह पूलमध्ये इथे तुम्ही समुद्रासारखा लाटांचा आनंद या ठिकाणी घेऊ शकतात आणि डीजेच्या तालावरती या ठिकाणी तुम्ही थिरकू शकतात। सर्व लहानपासून मोठ्यापर्यंत या ठिकाणी सर्व जण गाण्यांचा आणि नाचण्याचा आनंद या पाण्यामध्ये घेताना आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी वेव्ह पूलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या डीजेच्या गाण्यांवरती मस्तपैकी नाचून गाऊन तुम्ही या ठिकाणी आनंद घेऊ शकता आणि तुमच्या रिक्वेस्टवर डीजेला तुम्ही गाणेसुद्धा चेंज करायला किंवा नवीन गाणंसुद्धा लावायला सांगू शकतात। चला तर आता इथे मस्तपैकी एन्जॉय करून झाल्यानंतर आपण आता जाऊया पुढील राईडकडे। त्यानंतर बऱ्याचशा ॲडव्हेंचरस राईड करून झाल्यानंतर आपण या ठिकाणी आलेलो आहोत बच्चे कंपनीच्या स्विमिंग पूलमध्ये। या ठिकाणी सर्व बच्चे कंपनीसाठी छान छान अशी सोय केलेली आहे आणि त्यांच्यासाठीच अतिशय छोट्या छोट्या राईड ज्यावर त्यांना भीती वाटणार नाही अशा लहान लहान राईड्स लहान मुलांसाठी बनवलेल्या आहेत। तसेच हा जो पूल आहे तो लहान मुलांसाठीचा कमी पाण्याची लेवल असलेला एक छोटासा असा स्विमिंग पूल बनवलेला आहे, ज्या ठिकाणी लहान मुलं मस्तपैकी या ठिकाणी आनंद लुटू शकतात। या ठिकाणी वरती एक अशी मोठी अशी एक बादलीसारखं आहे आणि त्यामध्ये
पाणी बराच वेळ असं भरपूरसं पाणी साठवलं जातं आणि त्यानंतर वरतून जोरात ही बादली उलटी केली जाते। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली बरेचसे लोक या ठिकाणी ते पाणी यायची वाट बघतायत आणि आता थोड्या वेळाने हे पाणी जे आहे ते भरत आहे आणि थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता ही बादली संपूर्ण अशी उलटी केली जाते आणि हे संपूर्ण पाणी जोरदार अतिशय वरतून आपल्या अंगावर पडताना दिसतं। आता बादली भरली आणि फायनली ती बादली आता उलटी झाली आहे। सगळं पाणी आपल्या अंगावर पडलेलं आहे आणि बघा एकदम मस्त अतिशय थंडगार असं पाणी आपल्या अंगावर पडलेलं आहे। त्यानंतर आपण पुढे आलेलो आहोत एका जबरदस्त अशा उंचावरून खाली येणाऱ्या राईडच्या जवळ। या ठिकाणी तुम्हाला एक स्पंजची एक गादी दिली जाते, त्यानंतर त्यावर तुम्ही उलटं पालथं झोपून वरतून तुम्हाला खाली सोडण्यात येतं आणि तुम्ही या ठिकाणी उंच अशा स्लाईड्सवरून खालीवर होत तुम्ही या ठिकाणी खाली येऊन पोचताय। बघू शकता तुम्ही समोरून आपल्याला 2-3 जण येताना दिसतात आणि जोरदार स्पीडने या ठिकाणी तुम्ही वरतून खाली आलेले आहात। येताना अतिशय मजा येते मित्रांनो। आणि बराच वेळ खेळल्यानंतर आणि खेळून दमल्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला भूक वगैरे जर लागली असेल तर या ठिकाणी वॉटर पार्कमध्येच एक फूड कोर्ट देखील आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चायनीज, साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन जेवणाचा तुम्ही या ठिकाणी आनंद घेऊ शकता। या ठिकाणी गर्दी भरपूर असल्याकारणाने कदाचित फूडच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज बघायला मिळू शकतं। तर या ठिकाणी मी फूडसाठी आउट ऑफ 10 5 ते 6 रेटिंग या ठिकाणी मी देतो आहे। तर या ठिकाणी तुम्ही जर बाहेरून काही खाऊन येत असाल किंवा या ठिकाणी तुम्ही जर घरून जर काही डबे आणत असाल किंवा घरून खायला काही आणत असाल तर उत्तम। तर या ठिकाणी तुम्ही बसून खाण्याची सोय आहे आणि तुम्ही इथे या ठिकाणी गार्डनमध्ये वगैरे बसून तुम्ही तुमचे घरून आणलेले डबेसुद्धा खाऊ शकतात। चला तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओबद्दल कृष्णाई वॉटर पार्कबद्दलची संपूर्ण माहिती। तर कसा वाटला हा व्हिडिओ लाईक करून कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत तसेच तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोचवा। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा एकदा भेटूया नवीन ठिकाणासह नवीन व्हिडिओसह आणि तोपर्यंत पाहत रहा आपले सर्वांचे आवडते चॅनल फनजॉयमेंट। धन्यवाद।